देवीचा बडा बनाम नितलस. पहिला बॉल. काय कमालीचा फटका खेळाडू आहे लॉंग ऑफला आणि पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद होईल तो म्हणजे यश पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. तो मच गोलंदाजांना सुवर्ण संधी. जर 3 विकेट घेतले 3 बॉल 3 विकेट 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे रवींद्र घरत यांच्या वतीनं. गोलंदाजांना ही नामी संधी आहे. दुसरा बॉल हर्षद साठी स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॉलला डेथ खेळलाय खाली ठेवलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉल वरती गोलंदाज अतुलला विकेट मिळाली. गोल्डन डक यश पाटीलला बाद होताना पाहायला मिळाला ज्यानं सेमी फायनलचा सामना गाजवला होता. प्रत्येक बॉल वरती जरी विकेट घेतलं तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि विकेट हॅट्रिकला 5,000. या बॉलला उडवलाय मिड विकेटला. गॅप आहे खेळाडू आहे डीप मध्ये. तिथे थोडस प्लंबिंग जरूर झालं परंतु फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा या बॉल वरती पाहायला मिळेल. तिसरीचा प्रयत्न हा ना आणि धाव पूर्ण होते. इथे 3 धावा पूर्ण आहेत. ही रनिंग बिटवीन विकेट भरपूर चांगली झाली. सामना 2 षटकांचा. हर्षदचं 3 धावेनं खातं उघडलं गेलं. अगदी फिल्डिंग पाहिली आपण त्या डिपार्टमेंटला तर संकेत पावशे होते. भरपूर चांगली फिल्डिंग होती. थोडासा अडखडला जरी होता तरी बॉल वरती फोकस होतं आणि हे फायनल मध्ये रिव्हर्सर असायला हवं कारण एक रन फार महत्वाची आहे. तुम्हाला चॅम्पियन पासून 1 धाव रोखू शकेल त्यासाठी ही धाव वाचवली गेली. पुढचा बॉल लॉब केलाय परंतु मिस टायमिंग आहे. इथेच सेकंड अटेम्प्ट झेल ड्रॉप आहे. राहुल काठे होते स्वतः संघ नायक परंतु झेलला कॅरी करू शकले नाहीये आणि 1च धाव या बॉल वरती मिळाली. या जीवनदानाची किंमत मेगा फायनल मध्ये मोजावी लागेल का आणि झेल कोणाचा होता तो जितेशचा. ऍज अ ओपनर म्हणून आलाय. त्या फलंदाजाचा झेल इथे ड्रॉप केलाय आणि राहुल काठेनं तो कॅच सोडले. आणि डॉट बॉल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजाला. आणि हा बॉल मिस्टामिंग आहे. लॉंगॉनला साहिल बॉल खाली सफ हँड. 1 मोर विकेट डाऊन. हर्षदला परतावा लागतोय. हा दुसरा आदरा मिळतोय क्रियांश 11 देवीचा बडा टीमला. चला टीम मीटिंग घेऊ नका. इथला संघ आपल्याला सेकंड इनिंग मध्ये खेळायचंय त्यासाठी वेळ वाचवायला हवा. 500 रुपये आता या गोलंदाजानं पटकावलेत. विकेट साठी 500 रुपये होते. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहन मात्रे. नंदकुमार मात्रे यांचे सुपुत्र आहेत. ते सेमी फायनल मध्ये फिल्डिंग चांगली होती. आता बॅटिंगची जबाबदारी. डाव्या हाताचा फलंदाज आहे. शेवटचा बॉल लॉब केलाय. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नरला. खेळाडू त्यानं ते डीप मध्ये 1च धाव पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न अगदी इथे खेळाडूंना या बॉल वरती 2 धाव पूर्ण आहेत का. फलंदाज बाद आहे. ही रिक्स घेतली होती आणि रिक्स महागात पडते. काय गरज होती का मी तर म्हणेल. इथे रिव्हॉल्सर एकदा आरामात बनली होती. अजून एक अख्खं षटक पडलंय त्यामुळे विकेट वाचवणंही तेवढं महत्वाचं होतं कारण या धावपालकावरती जरूर कमी होत्या परंतु विकेट ही तेवढी महत्वाची आहे. आणि चॅम्पियन होण्यासाठी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना विकेट ही असणं गरजेचं आहे. हे मानलं जातं की धावा पाहिजेत पहिले डावात परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊन काय फायदा होत नाहीये. पहिलं षटक समाप्त आहे. 3 फलंदाज बाद आहेत आणि 5 धावा धावपालकावरती. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे रोशन आलाय.
आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. खरं तर क्रियांश 11 देवीचा पाडा संघ होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी, परंतु इथे परीक्षा फार मोठी आहे. चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल दोन्ही संघ मागे आहेत. पहिला बॉल लॉब करायचा होता, डाऊन द ग्राउंड राहिला आहे. लॉंग ऑनच्या रिजनला एक धाव पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं ओमकार आलाय गोलंदाजीसाठी. आय थिंक असं वाटलं होतं की प्रमोद येईल, परंतु इथे प्रमोदनं माघार घेतली आहे. अगदी विश्वास दाखवलाय युवाचर नवोदित खेळाडूवरती. हे मोटिवेशन करण्याची गरज आहे. याचमुळे तर हा संघ टॉप लेवलला तुम्हाला का पाहायला मिळतो, त्याचं कारण हे आहे. अगदी नवोदित खेळाडूने त्यांनी फ्रंटला आणलंय. असं नाही की जेव्हा संघर्षाची वेळ येते ना तेव्हा स्वतः प्रमोद पुढे असतो, परंतु इथे त्याला माहित आहे की धावा कमी आहेत आणि या मुवमेंटला ओंकारचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांनी द्वितीय षटकामध्ये त्याला बढोतरी दिली आहे. डॉट बॉल आला इथे. फुलटॉस बॉल आहे, इनसाइड आउट डीप पॉइंटला. इथे मात्र वाईडिश पॉइंटला बॉलला ढकलले गेले. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉल वरती 2 धावा मिळतात. योगेश भोईर आणि समीरजी फडके मयूरजी फडके यांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. हा फडका चांगला कॅच कॅरी केली जाईल. राहुल काठेने इथे मात्र हा झेल टिपलाय. अगदी रनिंग कॅच इथे मात्र टिपली गेले. धावा धावफलकावरती 8 धावा लागल्या धावफलकावरती. 4 फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा सामना आहे, 2 बॉल शिल्लक आहेत. देवीच्या बडा गावचे आमचे सन्माननीय सुनीलजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सरच स्वागत आहे. नाव देतेवेळी थोडस अचूक द्या, कारण का आमच्याकडनं एखादी मिस्टेक झाली तर आमच्यावरती तारे तशरे ओढले जातात. त्यामुळे नाव लिहून दिलं तर अधिक बरं होईल. पुढचा बॉल अगदी पुढ्यात टाकलेला, परंतु हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा रन. यावेळेस या बॉलला पाठवलं गेलंय लॉंग ऑफला. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू सो मच. याच दरम्यान नुकताच खरं तर व्यासपीठावरती शुभ आगमन झाले ते शेतकरी कामगार पक्षाचे युवा डॅशिंग नेतृत्व, खरं तर भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते पडगेगावचे आमचे सन्माननीय भरतशेठ भोईर आणि त्यांच्या समेत डोंगरेचा बडा गावचे आमचे युवा नेतृत्व मयूरशेठ फडके, तुमचंही मनस्वी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. देवीचा बडा बनाम नितलस. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना देवीचा बडा टीमनं शेवटच्या बॉल वरती जो षटकार ठोकलाय ना, अल्लादायक राहील. 16 धावा धावपटलावरती आणि 17 धावेची गरज आहे. तू कर ना बक्षीस
संग्राम 11 नितलस टीमला अभि सांगडे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. चॅम्पियन होण्याचं स्वप्न आता कोणाचं पूर्ण होणार. 17 धाब्याची गरज, 2 षटकांचा सामना. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार आपण ऐकूया. रिवॉल्वची मात्रे, वाईसा पौले यांचा गोड आवाज. रुपेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. रुपेश म्हात्रे आपण यावं. थँक्यू लहू बडके. आपण जाऊया थेट मैदानावर. मेगा फिनाले अंतिम क्षण येऊन ठेवलाय, जिथे मात्र शेवटच्या बॉलवर षटकार येऊन टार्गेट सेट झालाय. तो म्हणजेच क्रियांश 11 देवीचा पाडा संघाला चांगला टार्गेट सेट. ओव्हर शेवटचा चेंडू राहिलाय. 17 धावांचं लक्ष. प्रतिषटका मागे 8.50 सरासरी आहे. आमच्या समवेत दीपेश जॉईंट आहेत, गुणलेखक. नवीन सलामीची जोडी मैदानात साहिल दरे आणि राहुल काटे. तर गोलंदाज पहिला ओव्हर घेऊन येतोय हर्षद. गेम ऑन फायनलचा हा क्षण. उत्तरार्ध लेफ्ट करतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. अगदी ऑफ स्टंप सोडून गेला. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली आहे. प्रत्येक चेंडूच्या मागे आता टाळ्यांचा आवाज. होम ग्राउंड, घरच्या मैदानावर खेळणारा संघ पाहुणे संघाच्या सोबत. हाय अवे फ्रॉम बॉडी. 2 वाईड बॉल फेकलेत. यजमान विरुद्ध पाहुणा संघ असा हा फायनलचा सामना. सभोवताली प्रेक्षक वर्ग देखील आता मोठ्या संख्येनं या मॅचचा आनंद घेताना आमचे प्रकाश म्हात्रे, समीर चौबल या मॅचचा आनंद घेत आहेत. पप्पू म्हात्रे यांचं इथे आगमन झालं. या आपण तर शेवटच्या क्षणाला त्यांचंही आगमन होतोय. हो लाऊड असेल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय गोमाजी म्हात्रे यांचे इथे आगमन होतोय. खर तर एक वरिष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. देवीचा पाडा माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राहिले ते आदरणीय सन्माननीय गोमाजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन. आणि देवीचा पाडा संघाचे जे पाठीराखे प्रेक्षक आहेत ना, मैदानात जायचं नाही. जरी गावचा संघ घरचा असला तरी नियम सर्वांना सारखे. आतमध्ये कोणीही जायचं नाही. धावफलकावर धावसंख्या 2. लाऊड ऑफ फील्ड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. राहुलचा आणि राहुलला कॉट बिहाइंड विकेट बाद घोषित केलं. न्यू बॉल, नवीन चेंडू. ओ समरिंग डिलिव्हरी. काय चेंडू खाली राहिलाय. अतुल काटे पाहतच राहिलाय काय घडलं या मैदानावर. अगदी समरिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडूला उचली मिळाला नाही, खालीच राहिला चेंडू. डॉट बॉलची एक. प्रत्येक डॉट बॉलवर टाळ्यांचा प्रचंड आवाज. हा फायनलचा सामना. चांगला क्रॅकिंग स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढंच इथे मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाते. माघारी परतवले. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या टोटल 4. पप्पू म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. भाऊ या आपलं सहर्ष स्वागत. सर्व युवा कार्यकर्ते, मित्र परिवार, मैत्री आज आपल्याला इथे आयोजनाला घेऊन येते. 4 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. गोलंदाज हर्षद हवेमध्ये लॉफ्ट केलाय, समोर दिलाय. फलंदाज ठोकतोय. हा खणखणीत षटकार. सो मच. बघा ज्या पद्धतीनं अतुल काटेच्या बॅट मधून हा षटकाराला सामन्याचं चित्र सोपं झालंय. 10 धावा धावफलकावर. आता अजूनही 7 धावांची आवश्यकता. आदरणीय साईनाथ म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा या व्यासपीठावर आगमन. सहर्ष स्वागत. चांगला चेंडू. पलटवार.
तू सही तो मैं और सही, टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं ठोसा तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त, खूप चांगला मॅच, फायनलचा रंगेली अपेक्षा करूया. सर्व प्रेक्षकांना खूप मनोरंजन होईल असा सामना पाहण्या खरं तर अपेक्षा करूया. इथे आता चेंडू आणि धावांचं अंतर, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले 7 एकूण उत्तरार्धातले 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 7 बॉल 7 चेंडू 7 धावा. हा चेंडू आडव्या बाटने केला. चेंडू नक्कीच सिलिमिडॉन कडे. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, फेकी केली. हो हो, काय घडला? हातातून चेंडू पडला, डोक्यावर हात ठेवतोय आकाश, परंतु आता 2 धावा कंप्लीट केल्यात. जबरदस्त मॅच. एक षटकारानं या मॅचचं चित्र बदललं. जर तो षटकार लागला नसता तर मग नितलस संघाला कठीण झालं असतं. सचिन पाटील, टोंडरे, भायाशेठ, आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय या गावचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक आदरणीय गोमाजी म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन. माजी सरपंच आणि त्याचबरोबर माजी पंचायत सदस्य हा कार्यकाल त्यांचा राहिलाय. या गावातून अनेक सामाजिक कार्य करणारी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गोमाजी म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. न्यू बॉलर सेकंड ओव्हर घेऊन येतोय रोहन म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे यांचे सुपुत्र. मात्र 7 धावांची आवश्यकता होती. आता इथे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 बॉल 6 रन. बॅड लाईट मैदानात येते. चला स्पीडअप करा, कारण वेळ आता मात्र सर्वांसाठी कमी आहे. पक्षी देखील आपल्या घरट्याच्या दिशेने गेलेत. आपण बघितलं थंडगार वारा, हवा गुलाबी हवा. ओहो, व्हॉट डिलिव्हरी. अगदी इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज साहिल दरे आणि अतुल काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट बॉल डॉट. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. मॅच मध्ये खूप रोमहर्षकता वाढत चालली. संध्याकाळच्या या गार वातावरणामध्ये आता या खेळाडूंना घाम फुटेल असा हा मॅच. घाम फोडणारा सामना अगदी थंडगार गुलाबी हवेमध्ये. आणि हा इथे मात्र हलकासा तटवलं शॉट केरलेकडे. एक सिंगल मिळेल. हो, खराब फिल्डिंग. या वेळेला खराब बेस फिल्डिंग होताना तुम्ही पाहताय आणि त्याच कारणानं आता धावसंख्या पुढे सरसावते ती टोटल 14 या आकड्यावर. फक्त 3 धावांची आता आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 3 धावा. 3 धावा 4 चेंडू. हे समीकरण मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक डॉट बॉल गेला तर पुन्हा एकदा क्रियांश 11 देवीचा पाडा संघ कमबॅक करेल. बघूया काय घडते या मॅच मध्ये. खूप रफ अँड टफ मुकाबला. ओहो, आडवा पाडण्याचा केलेला प्रयत्न. चेंडू कदाचित आपण बघितलं तर शॉट स्क्वेअर कडे जातोय. ही एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वधारली. आता जुनी 2 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. 3 बॉल 2 रन्स. एक डॉट आवाज येतोय, परंतु तो डॉट बॉल येईल का की याच बॉलला मॅच फिनिश होईल हे चित्र स्पष्ट होणार या मॅच मध्ये. 3 चेंडू 2 धावा. रोहन मात्रे पुढील चेंडू घेऊन येतोय. घरच्या मैदानावर खूप चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. हलकासा तटवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. खर तर आता डोक्यावर हात गेले सर्व देवीचा पाडा ग्रामस्थांचे. काय झालं मैदानावर. वाईड बॉलची आता इथे पैकी अनावश्यक आहे आणि त्या परिस्थितीमध्ये वाईड बॉल फेकला. आता अवघ्या 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल अंडर 20. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय.
हो फिल्डिंग झाली आहे इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे संग्राम 11 नितलास